नमस्कार. नमस्कार. माझं नाव अमोल देवीचंद मुराडे. ओके. आता हा पूर्णपणे कापूस जो प्लॉट बघतोय आपण, हो. हे पूर्ण क्षेत्र किती सर? हे पावणे 4 एकर. खत व्यवस्थापन काय केलंय तुम्ही? यामध्ये आपण सॉइल चार्जर टेक्नॉलॉजीचं कृषी अमृत आणि वैदिक दाणेदार. बदल काय वाटतोय? आता इतर प्लॉट पण आपण जे काही बघतोय त्याच्यामधील समस्या काय असते आणि आपल्या प्लॉटमध्ये बदल काय तुम्हाला काय वाटतं? सर दरवर्षी आम्हाला आहे ना सुरुवातीपासूनच जवळपास आत्तापर्यंत 4 ते 5 फवारण्या कराव्या लागतात. फ्रूट चार्जर आणि त्याच्या 2 फवारण्या आत्तापर्यंत झाल्या आहेत. आणि थ्रिप्स झाला किंवा मावा झाला यासारखे काही रोगाचा प्रादुर्भाव काहीच नाही आहे. आणि वातावरण म्हणजे कॉन्स्टंट ढगाळ आहे. ओके. म्हणजे आता पण सध्या ऊन बघू काहीच शकतो नाही. आपण पाऊस सुरूच आहे. हो. आमच्याकडे पाऊस तर फार कमी आहे, पण वातावरण पूर्णतः ढगाळ आहे. सूर्यप्रकाश अजिबात नाही आहे. तरी पण पूर्णतः प्लॉट एकदम छान आलेला आहे. ओके. आणि बाकीचे प्लॉट जर का बघायला गेले त्यांचा प्लॉट आणि आपल्या प्लॉटमध्ये वैदिकच्या प्लॉटमध्ये काय बदल वाटतोय आता? खूप बदल वाटतोय सर, कारण की रासायनिकमध्ये आहे ना खूप जास्त थ्रिप्सचं प्रमाण आणि माव्याचं प्रमाण जास्त आहे आणि त्यांची पानं लाल झाली आहेत आणि पातेगळ होते. तसं आपल्यामध्ये लाल आणि पातेगळ अजिबात नाही आहे. तुम्ही बघा खाली कोणतेही पातेगळ नाही आहे. म्हणजे ज्या काही समस्या म्हणतो आपण याच्यामध्ये कपास पीक म्हणजे ज्या काही महत्त्वाच्या समस्या आहे त्या एकही समस्या इथं तुम्हाला नाही बघायला भेटत नाही. बघायला भेटत नाही. काय रहस्य काय याच्या पाठीमागचं? सर वैदिकची कमाल आहे. आता इतर शेतकरी मित्र जे आहेत जे केमिकलवरती प्लॉट करता, हो हो. ओके, त्यांना काय सांगाल तुम्ही? सर पूर्णतः म्हणजे रासायनिक सोडून आपण SAT वैदिकवर म्हणजे वैदिकवर येऊ शकतो आणि वैदिकवर खरंच उत्पन्न चांगलं भेटू शकतं. बिंदास करू शकतो. बिंदास करू शकतो, काही हरकत नाही. ओके. धन्यवाद सर.